श्रीराम समर्थ. प्राध्यापक के बी वेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग क्रमांक 154. परिशिष्ट 5. बाहेरचे जग दृश्य व स्थूल आहे. ते जग इंद्रियांमधून आपण आत घेतो. संस्कार रूपाने ते मनात साठवून ठेवतो. ही क्रिया जन्मभर चालू राहते. दृश्य जगाचे संस्कार आपल्या आनंदाला झाकून टाकतात. त्यामुळे आपण आपले समाधान गमावून बसतो. ते समाधान परत मिळवण्यासाठी साधन करावे लागते. साधनाची अंगे 2. श्री सद्गुरूंकडून आलेल्या नामाचा अभ्यास हे एक अंग आणि सद्गुरूंचे अनुसंधान हे दुसरे अंग होय. नामस्मरणाने मनात भरलेले दृश्य जगाचे संस्कार पुढे पुसले जातात. सद्गुरूंच्या अनुसंधानाने त्याच्या अस्तित्वाचे सूक्ष्म संस्कार मनात भरले जातात. दृश्य जगाच्या असण्याबद्दल व खरेपणाबद्दल आपल्याला कधी संशय येत नाही. जगाच्या खरेपणाबद्दलचा निसंशयपणा क्षीण होत जातो आणि सद्गुरूंच्या अस्तित्वाबद्दलचा निसंशयपणा हा क्रमाक्रमाने वाढत जातो. साधकाच्या साधनाचा हा संतमान्य आलेख आहे. सद्गुरूंच्या अस्तित्वाबद्दल निसंशयपणा आला की स्वानंदाची झलक अनुभवास येते. पुढे त्याची चटक लागते. स्वानंदाला श्री महाराज समाधान म्हणत. ते स्वतः अखंड समाधान भोगीत होते. एकदा ते म्हणाले, मी वेद पठण केलेले नाही, मला शास्त्राचे ज्ञान नाही, श्रुती स्मृती उपनिषदे यांची ओळखण मला नाही, असा मी अज्ञान आहे. पण फक्त एक रघुनाथाला भजावे, त्याला आपण अर्पण होऊन जावे असे मी मनाने घेतले आणि तसे झाले. त्यामुळे माझ्या समाधान वृत्तीला खंड नाही. समाधान मिळाल्यावर माणसाला आणखीन काही मिळवायचे उरत नाही. समाधान संपन्न माणसाला काही समस्या उरत नाही. सारे संशय ब्रह्मांडाबाहेर जातात. जगाचे व जीवनाचे कोडे उलगडल्यामुळे काळजी व दुःख यांचा स्पर्श त्याला होत नाही. समाधानाने भरलेला असा माणूस अनेक स्त्री पुरुषांना समाधान रूप होण्याचा निश्चित मार्ग दाखवतो. श्री महाराजांनी तो मार्ग दाखवला आहे. समाधान मिळवण्याच्या साधन मार्गामध्ये 4 मुक्काम लागतात. पहिला मुक्काम, साधनाच्या सुरुवातीला मी व माझे जग पूर्ण खरे वाटते, पण तितकाच सद्गुरू व त्यांच्याकडून आलेले नाम खरे वाटायला लागणे हा पहिला मुक्काम होय. येथे साधकाच्या दैनंदिन जीवनात सद्गुरूला व नामस्मरणाला स्थिर स्थान प्राप्त होते. जीवनाचा तो नित्य घटक होऊन जातो. दुसरा मुक्काम, नामस्मरणाचा अभ्यास दृढ होत चालला म्हणजे मी व माझे जग यांच्याहून सद्गुरू व नाम अधिक खरे व आपले वाटायला लागतात. माझ्या देहाचे, पैशाअडक्याचे, नातेवाईकांचे, लौकिकाचे माझ्या मनात स्थान भ्रष्ट होते. तेथे सद्गुरू व नाम आरूढ होतात. साऱ्या दृश्य प्रपंचाची किंमतच कमी होते. नामात व्यत्यय आला तर जीव अस्वस्थ होतो. मृत्यूची जाणीव सुटत नाही. वेळ वाया घालवण्याचे जीवावर येते. साधनाचा स्वतःचा एक घाट तयार होतो. आचरणामध्ये त्याचे स्पष्ट प्रतिबिंब दिसते. तिसरा मुक्काम, या मुक्कामावर पोचल्यावर साधक वयात येतो. सद्गुरू आणि नाम पूर्णपणे खरे वाटतात. त्या कारणाने मी, माझा देह व माझे जग असून नसल्यासारखे होतात. नामस्मरणामध्ये नामाची धारा सुरू होते. नामाला स्वतःची एक गती येते. साधकाचा जीव त्या गतीबरोबर वाहत जातो. त्या वाहण्यात मधून नकळत स्वतःला तो विसरतो. त्या विस्मृत स्थितीत आपण कोठे आहोत, कशा स्थितीत आहोत, किती काळ आहोत याचे भान उरत नाही. या बेभान स्थितीत अनुसंधान म्हणजे काय हे बरोबर अनुभवास येते. पुढे अनुसंधानाची चटक लागते. तिचा अंमल सुरू झाला की साधक विस्मृत अवस्थेत दिवस रात्री घालवतात. कित्येक वेळा त्यांना देहभानावर आणावे लागते. मुक्काम चौथा, अनुसंधान पचनी पडले म्हणजे एकीकडे नामाची धारा अखंड म्हणजे तिन्ही अवस्थांमध्ये चालते. दुसरीकडे व्यवहारापुरते देहाचे व जगाचे भान राहते. परंतु जिकडे तिकडे सत्तारूपाने सद्गुरूंचे दर्शन घडते. देहावर संपूर्णपणे सद्गुरूंची मालकी प्रस्थापित होते. त्यांच्या इच्छेचे साम्राज्य सर्वत्र पसरते.
देह यंत्रवत चालवला जातो. कर्तेपणा शिल्लक उरत नाही. साधक जीवनाचा सर्वांगाने स्वीकार करतो. साधनाच्या आरंभी साधकाला साधारणपणे 2 अडचणी येतात. पहिली अडचण, साधक मनापासून नामस्मरणाचा अभ्यास करतो, पण नाम चालू असून देखील त्याच्या मनात घट्ट बसलेले दृश्य व स्थूल जग बाजूला सारता येत नाही. दृश्याचा घट्ट पडदा आड आल्यामुळे सूक्ष्मात शिरता येत नाही. त्यामुळे सद्गुरूच्या अस्तित्वाची निसंशय भावना मनात निर्माण होत नाही. स्वतःमध्ये ही भावना निर्माण झाली म्हणजे सद्गुरूंची अभ्यंतरी संगत घडते. ही संगत घडणे यामध्ये साधकाचे मोठे यश समजावे. दुसरी अडचण, साधकाने चिकाटी धरून नामाचा अभ्यास केला तर आणि थोडी विरक्ती पचनी पडली तर मधून त्याला सूक्ष्मात शिरता येते. पण तेथे त्याला स्थिरपणाने पाय रोवता येत नाही. आपल्याच वासनांच्या वजनाने साधक दृश्याच्या ओढीला बळी पडतो. दृश्याची खेच त्याला अनावर होते. म्हणून थोडा वेळ सूक्ष्मामध्ये स्थिरावलेले मन तेथून जोराने घसरते व दृश्यामध्ये विराम पावते. साधकाने साधन करून कमावलेली शक्ती गळून जाते. या सर्व हालचालींमध्ये साधकाच्या जीवाला एक आध्यात्मिक थकवा येतो. त्याचा परिणाम होऊन साधकाच्या नामस्मरणातील जिवंतपणा व ताजेपणा मंद होतो. त्याचा नेहमीचा नामाचा नियम चालू राहतो, कारण त्याशिवाय त्याच्या मनाला चैन पडत नाही. पण प्रसंगी त्याची साधननिष्ठा, सद्गुरूंवरील भरवसा आणि ध्येय निश्चित डळमळण्याचा संभव असतो. अशावेळी सद्गुरूंचे आश्वासनच साधकाच्या मनाला खरा आराम देते. त्या आश्वासनाने साधकाला आध्यात्मिक नवजीवन मिळते. निराशेने निर्बल झालेले त्याचे मन बलसंपन्न होते. तो पूर्ववत नामावर आरूढ होतो. श्री महाराजांना आपल्या साधकांच्या या अडचणींची पुरेपूर जाणीव होती. त्यांना श्री महाराजांनी आश्वासन देऊन, धीर देऊन वेळोवेळी नामात स्थिर केले. ती आश्वासने येथे एकत्र केलेली आहेत. मला नामामध्ये घट्टपणे राहण्यास त्यांचा उपयोग झाला. आपल्या साधक स्नेहांना त्याचा उपयोग व्हावा म्हणून मी ती आश्वासने लिहून काढली. साधनामध्ये अडचण येऊन मन हेलकावे खाऊ लागले म्हणजे श्री महाराजांच्या शब्दाचा खरा अर्थ ध्यानात येतो. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.